वर्तमानपत्रातून जे आपण ऐकलं तेच आम्ही ऐकलेलं आहे, म्हणजे वर्तमानपत्रातून की 40 जागेंचं आमचं सेटलमेंट झालेलं आहे. आमची जी शेवटची बैठक झाली होती मसुद्याच्या संदर्भातलं, तिथे आम्ही आमचा असताना फायनल मसुदा सबमिट केलेला आहे आणि त्या फायनल मसुद्याच्या याच्यामध्ये इतर पक्षांचा मसुदा जर आला असेल तर तो फायनलला पुढच्या बैठकीमध्ये करून घ्यायचा असं त्या ठिकाणी ठरलंय. दुसरं, ज्यावेळेस आमच्याशी असताना अनौपचारिक चर्चा ज्यावेळेस झाल्या, आमचे जे प्रतिनिधी होते डॉक्टर धैर्यवान फुंडकर यांनी त्यांना असं कळवलंय की एकतर तुम्ही तिघे आपसामध्ये 48 जागा डिस्ट्रीब्यूट करून घ्या. ते जर तुम्ही केलं तर मग आम्हाला ज्या जागेंवरती लढवायचं आहे त्या घटक पक्षाशी बोलून आम्ही असणारा समझोता करू. त्या याच्यामध्ये तुमचं जर ठरलेलं नसेल तर मग प्रत्येकाने कुठल्या कुठल्या जागा पाहिजेत त्याची असणारी म्हटलं कागदावरती आपण एकमेकाला एक्सचेंज करू. त्या एक्सचेंज करून ज्याच्यावरती एकच पक्षाची मागणी आहे तो निकाल करून घ्यायचा. ज्याच्यावरती 2, 3, 4 असे जे डिस्प्यूट्स आहेत ते त्या पक्षाने तिथे असताना बसून रिझॉल्व्ह करावं आणि जे रिझॉल्व्ह होणार नाहीत त्याचं म्हटलं तर समिती बसून म्हटलं आपण तिथे निर्णय त्या ठिकाणी करतायत. तर हे दोन्ही प्रपोजल्स आम्ही त्यांना असताना त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या दोन्ही प्रपोजल्सवरती आता त्यांची काय चर्चा होते महाविकास आघाडीची त्याची आम्ही वाट बघतो. फॉर्म्युला तिथे मांडल्यानंतर त्यांची इंटरनल चर्चा होणार आहे. त्या इंटरनल चर्चेमध्ये ते मग निर्णय घेणार आहेत त्या ह्याच्यामध्ये. माझं बोलणं टेलिफोनवरनं त्यावेळेस झालं होतं, त्याच्यानंतर नाही झालेलं. सर, तुम्ही एक स्टेटमेंट दिलं होतं की इंडिया आघाडीसारखीच परिस्थिती महाविकास आघाडीची देखील होणार. ती सुरुवात झाली का? कारण का अशोक चव्हाण यांनी देखील आता काढता पाय घेतलाय महाविकास आघाडीतून. ते माझं म्हणणं असं आहे की काँग्रेस पक्ष असेल, इतर पॉलिटिकल पार्टीज आहेत, कार्यकर्ते नेते सांभाळावे याच्याबद्दल दुमत नाही. पण पॉलिटिकल पार्टी ज्यांच्याबरोबर समझोता करू इच्छी मागते त्याच्यामधले एखादा कोणतरी शुक्राचार्य भूमिका घेतो की यांच्याबरोबर आपण करू नये. माझं म्हणणं असं आहे की तिथे त्या इंटरनली पॉलिटिकली चर्चा घेऊन एकतर त्याला हा निर्णय का घेतोय तो समजावून सांगण्यात यावा आणि ते समजून सांगितल्यानंतर सुद्धा त्यांना जर मान्य नसेल तर मला वाटतं असणारा डिसिजन घेणं हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आता मागच्याही लोकसभेमध्ये आम्ही असणारा सर्वांबरोबर समझोता करण्यासाठी आमची ओपन भूमिका होती. त्यावेळेस अशी काही इंडिव्हिज्युअल्स होते की ते म्हणत होते काढण्याची गरज नाहीये आणि आज आपल्याला दिसतंय की त्याच्यापैकी काही जण जे आहेत ते बीजेपीच्या गळाला लागलेले आहेत असं दिसतंय. तर बीजेपीने आपल्या पक्षामध्ये काही माणसं प्लांट केलेली आहेत का याचा सुद्धा राजकीय पक्षाने विचार करावा, हा महत्वाचा आहे. सर, काल अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, अजूनही काही काँग्रेसचे लोक आमदार जाण्याची शक्यता आहे का? काय वाटतं? हवेमध्ये तर चर्चा आहे की अनेक जण जातील असं. माझं सरळ म्हणणं असं आहे की मी अगोदरच इथल्या पॉलिटिकल सिस्टमला वॉर्न केलं होतं की नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत. जे इन्क्वायरी खाली आहेत आणि जे इन्क्वायरी खाली येऊ शकतात करप्शनच्या चार्जेस खाली, मोदींना ज्यांना नाचवायचं आहे एकतर ते नाचायला तयार होतील किंवा नाचायचं नसेल तर ते बीजेपीमध्ये सहसा सरळ निघून जातील.